मदद करने के लिए कंपनी चालू है तो डाल मुंडी नहीं, हड्डी भी नहीं मिलेगा मुंडी का. काल तर कल्टी मारली, काल भाऊने दिल्या प्रेस करून. लगे भाकर खाल्ल्याबरोबर पोऱ्या गुल लगेच. भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत आणि आता सगळ्या अशा पसरवून ठेवल्यात भाकऱ्या मी. ओके. आणि आपली भाकऱ्यांची साईज तुम्ही बघू शकता, एकदम मोठी साईजची भाकरी असते आपली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुलीवरची खापरीची भाकरी असते. हाँ ना, वो गू खाने का ही बाकी है अभी, सब खाया है उन्होंने. वो तो खा ही रहे खा वो भी खाया है छोटे थे तभी. वीडियो कॉल करके अभी क्या बाकी है खाने का. वीडियो कॉलिंग कर करके वो खाते रहते हैं. चला आता शुभमला पाठवते भाकरींची ऑर्डर घेऊन. मनीष आता आला कामावरून आणि येताना सगळं पार्सल जेवण घेऊन आले. काय ना ते बालकुमला गेला ना, दीदीच्या नवऱ्याला फोडणी देऊन आला काही का. आपलाच आहे मंडळी. आता घेतलं तर मी भाकऱ्या बनवायला. ओके. आणि आता एक दुपारचे 3:30 वाजलेत. फक्त पीठ मळून झालं आहे. एक 2:30 वाजता ठेवलेला मी उन्हावणी. आणि आज आपल्याला 80-85 भाकरींची ऑर्डर आहे. पिठाचे गोळे करून ठेवल्यात, म्हणजे उंडे मळून ठेवल्यात. ओके. टोप भरला आहे पुरा. आणि याच्यात पण आहे अजून एवढा. हा एक 80-85 भाकरी कस्टमरला द्यायच्या आहेत. आपल्याला गुंदवळीची ऑर्डर आहे आणि आमच्या कोपरगावची ऑर्डर आहे. 2 ठिकाणी, एक गुंदवळीची, पुरण्याची आणि आमच्या गावातली ऑर्डर आहे. अशा 3 ठिकाणच्या ऑर्डर आहेत. ओके. वाढू शकतात अजून भाकऱ्या, कारण का आज रविवार पण आहे. आणि एक आत्ता अजून 3:30 वाजलेत, तरी 80 भाकरींची ऑर्डर आहे आपल्याला. तर 80 भाकरींचं आता मी इथे उन्हावणे घेतलं आहे. ओके. चला आता पटपट भाकरी करायला सुरुवात करते. मनीष गेलं आहे कामावर आता दुपारी जेवल्यावर. आणि चिन्मय आत्ता झोपला आहे जाऊन. त्याला बरं मग थोड्या वेळात उठवते, कारण का गुंदवलीला आपल्याला भाकरी घेऊन जायच्या आहेत त्याच्यामुळे. ओके. आणि त्याच्या भाकरी जास्त येतात आज थोड्या, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना भाकरी घरी नेऊन द्यायची. चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. जसं जसं आता होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आज तुम्ही मला विदाऊट मेकअपची बघताय, कारण का चुलीजवळ मेकअप करून काय जमणार नाही. आणि मस्त चुल्या पेटवल्या. आता या चुलीवर ठेवते तवा. इथे ऑलरेडी खापरी ठेवलेली आहे आणि आपण कस्टमरला खापरीची भाकरी देतो आहे. चुलीवरची खापरीची भाकर, त्याच्यामुळे आपल्या भाकरींना डिमांड थोडा जास्त. रोज रोज कॉल येतात कस्टमरचे की आम्हाला खापरीची भाकरी द्या म्हणून. ओके. चला आता A few moments later. हा मंडळी, आता अहोंना सांगितलं तिथे भाकरी थंड्या करत ठेवायला. आता एक 4:55 झालेत बरोबर. आणि 1:45 वाजता भाकरी म्हणजे शेकवायला सुरू केलेल्या. तर आता 1 घंट्यामध्ये किती भाकरी बरं होतात ते बघूयात, कारण का कस्टमरच्या अजून भाकरी वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे. केवढं विसरले का. 27 होते. चिन्मय शेटला पण उठवले प्रेस करून द्यायला. काल तर कल्टी मारली, काल भाऊने दिल्या प्रेस करून. लगे भाकर खाल्ल्याबरोबर पोऱ्या गुल लगेच. ढोंगाऱ्या गंजा. भाकऱ्या करत असताना गुंदवलीवरून अजून एका ताईंनी कॉल केला. त्यांना 15 भाकऱ्या पाहिजेत. तर आता चला आपल्याला गुंदवलीला अशा पण 45 भाकरी द्यायच्याच होत्या. तर बरं मग त्याच्यामध्ये अजून 15 भाकरी मग चिन्मयच्याकडे देईन मी. 7 वाजता द्यायचे आहेत, काही घाई नाही आपल्याला एवढी. आणि आता 5 वाजायला आल्या आहेत. अजून 2 घंटे आहेत आपल्याकडे. 2 घंट्यामध्ये आरामात 95 भाकरी होतील. आता एवढ्या तर झालेल्या आहेतच. ओके. किती झाल्या? 40 झाल्या. म्हणजे 43 भाकरींचा टार्गेट ह 1 घंट्यामध्ये. 43 ना, म्हणजे 1 घंट्यामध्ये बरोबर 43 भाकरी झाल्यात. चला आता जरा 5 मिनटं बाहेर जाते हवेवर. मंडळी आता 45 भाकरी तर आपण पॅकिंग केल्यात. आता या दुसऱ्या इथे या रीना किती आहेत? 46 ना, 46. हा रीनाने मोजल्यात भाकरी. तर आता या 46 भाकरी झाल्यात, तरी पण आपल्याला अजून कमी पडल्यात भाकरी. इथे दुसरा उन्हावून ठेवला आहे लगेच. हे बघा रीना मॅडम पण आले आता मदत करायला. हां चला आता म्हणजे 45 भाकरी या बघा इथे मशीनवर ठेवल्यात पॅक करून. आपल्याला गुंदवलीलाच एक 60 भाकऱ्या द्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पुरण्याला द्यायच्या आहेत आणि गावामध्ये आमच्या 30 भाकऱ्या द्यायच्या आहेत. अशा टोटल काहीतरी 100 भाकरी आपल्या झाल्यात. ओके. चला आणि आता फक्त कस्टमरच्या 9 भाकरी कमी पडल्यात, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा उन्हावणी घेतलं आहे. मग आता आपल्याला पण घरी पाहिजे आणि रिनाला पण. ओके. चलो अशा टोटल आता आम्ही 10, 15, 17, 18 भाकरी बनवू, म्हणजे त्या 9 पण कवर होतील त्याच्यामध्ये आणि आमच्या दोघींचं पण पाहिजे. चला आता चिन्मय चालला भाकरींची ऑर्डर द्यायला गुंदवलीला.
तू तिथे गेला ना म्हणजे आता लगेच फोन करू का? हां चालेल. जिथे सांगितलं तिथेच थांबा का? A few moments later. चला आता शुभमला पाठवते भाकरींची ऑर्डर घेऊन. पोराला सुट्ट्या असली की पोरा नुसती कामाला ना शुभम. याद है ना किधर किधर देना है हो. पता चले गलत जगह पे लेके जाए भाकरी. गेला शुभम भाकरी घेऊन. आता चिन्मय तर आलाय भाकरी घेऊन देऊन ना. नाही तर रीना भाकरी खाते. आता रीनाला पण जाम भूक लागली. रीनाला जाम धावरल्याच. चलो भाकरी बनव. काय रे चिन्मय घर भेटला का त्यांच्या बरोबर तुला कस्टमरचा आपल्या यूट्यूब फॅमिली भाकरींची ऑर्डर तर आपल्याला ऑलरेडी होतीच. सकाळीच कॉल आलेला आहे काल आलेला आणि त्याच्यानंतर पुन्हा मग 15 भाकरींसाठी अजून एक कॉल आला. त्या सगळ्या भाकरी आम्ही रेडी केल्या. त्याच्यात फक्त 9 भाकरी आम्हाला कमी पडलेल्या. बरं झालं म्हणजे उकड ठेवायला म्हणजे उकड काढायला पाणी ठेवायचं तेवढ्यात अजून एका ताईंचा कॉल आला की आम्हाला 10 भाकऱ्या पाहिजे. तर मग त्याच्यामध्येच लगे अजून 10 भाकऱ्याचे एक्स्ट्रा पाणी टाकलं आणि मग अशा टोटल आज आपल्या 110 भाकऱ्या आपण दिलेल्या आहेत आणि एकदम कमरेचा काटा पण दुखायला लागला. ते 110 भाकरी. रीना 1 तारीख को किधर जाने का नहीं है? पहले बोलती हूँ 11-12 बजे से इधर ही आने के तुमको. हाँ रीनाला भूक लागली जाम. रीना गेलेली ठाण्याला. तिकडे डायरेक्ट इकडे झाले ती. तिला कॉल केल्यावर ये मदत करायला बाहेर. बर्दाश्त नहीं होता भी गई दर पकड़. पोट दुखते का? हाँ तो खाना चाहिए था ना फिर पहले ही. खाना चाहिए था ना. भाकरी तो था ये भी था सूखा मच्छी भी था. खाना मैंने भी बनाई थी मगर भिंडी का पता है ना आप लोग बाहर जाते हैं तो खाता नहीं है हाँ इसलिए खाई नहीं. चला मंडळी आता सगळ्यांच्या भाकरी आपण दिलेल्या आहेत. पूर्णाची पण एक 10 भाकरीची ऑर्डर होती. त्या पण भाकरी दिलेल्या आहेत. दिलेल्या म्हणजे कस्टमर इथे आलेले ते दादा आलेले भाकरी घ्यायला. मी कस्टमर का बोलते म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या यूट्यूब फॅमिलीमधूनच भाकरींसाठी कॉल येतात जास्तीत जास्त. तर सगळं माझ्या यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप म्हणजे मनापासून आभार की तुम्ही माझ्या भाकरी व्यवसायामध्ये खरंच खूप सपोर्ट करताय. मला खूप सपोर्ट करताय कारण की आपल्या जास्तीत जास्त ऑर्डर्स या यूट्यूब फॅमिलीकडूनच असतात. ओके भारी वाटते मला पण. कल का वीडियो देखा क्या? ए शुभम कल का वीडियो देखा क्या हमारा? और मेला का अपना मेला का देखा क्या? तो देख ले बहुत हंसेगा तू भी. चिन्मय घे चल. नमक सोडा डाल ए रीना घे चल. नमक सोडा डाल के पी रहे थे. किसमें? इन लोगों का फैशन देख. हाँ ना वो गू खाने का ही बाकी है अभी. सब खाया है उन्होंने. गू तो खा ही रहे. खा वो भी खाया है छोटे थे तभी. वीडियो कॉल कर करके अभी क्या बाकी है खाने का? वीडियो कॉलिंग कर करके गू खाते रहते हैं. बता चिन्नू. शी दलिद्री. वो भी समझ गए में है तभी तो हाँ कुछ तो गड़बड़ है इनके अंदर. हाँ. शुभम भाकर ना बोंबीला जैसा जेवायला. संडे को मुंडी बनाना है. मुंडी दाल मुंडी. मुझे पैसा आज ये तो संडे था. अरे अगले संडे. रुक अगले संडे को क्या है देखते हैं दाल पहले. मुंडी बनाने. ए पलट रे पान. अरे नहीं तो एक तारीख को बना. 1 तारीख को दाल मुंडी बनाने के लिए बोल रहे हैं. 250 भाकरी देने गए. तेरे को आने का आटा गूंजने के लिए. काम करने लगा. अभी कल से हमारा 2 दिन है. 250 भाकरी बनाना है ना. पकड़ के चलो मतलब 250-300 पकड़ के चलते हैं. हाँ उतना हो जाएगा. 300 जाएगा बकरी. पक्का 250 बोल रही हूँ मगर मैं पकड़ के चली हूँ. आ जाएगा ही ऑर्डर. हाँ. आएगा ही पक्का. वो फ्राइडे है ना उस दिन. अभी 300 पकड़ो. संडे ही तो है. पकड़ के चलो. हाँ 3 तारीख को संडे. कब? एक काम करते हैं ना सुनना 3 तारीख. 3 तारीख को ना. हाँ तो चल पार्टी करेंगे फिर. मुंडी दाल मुंडी ना. अरे अपने को संडे को भी ऑर्डर रहेगा लेकिन अपन सुबह करेंगे वो पार्टी अपना. शाम को भाकरी रहते हैं ना. सुबह करेंगे. दाल मुंडी और भाकरी बनाएंगे. तो आ जा. छुट्टी रहेगा तो मैं आ जाऊँगी. इतना तो सोच ले मैं सुबह आ जाऊँगी. संडे को पार्टी करने गए ना. पहले सुन संडे को भी और ये जो 1 तारीख को बोली ना छुट्टी रहेगा तो जल्दी आएंगे जल्दी करके लेंगे. ठीक है. हाँ शाम को फ्री हो जाएंगे फिर. हाँ आपको तो लोग थोड़ा सा घूमेंगे अपने करके दोस्ती. मंडळी शुभमला खायची डाळ मुंडी. तर आता अजून
एक 4-5 दिवस तरी काही टाईम नाही आपल्याकडं, कारण का मोठ्या मोठ्या ऑर्डर्स होतात भाकरींच्या, त्याच्यामुळे एक 3 तारखेला रविवार आहे ना रीना? 3 तारखेला एक रविवार आहे, त्या दिवशी पण आपल्याला भाकरी असते आहेतच, पण सकाळी आम्ही पार्टी करू मस्त दाल मुंडीची. ओके शुभम खुश? लेकिन 1 तारीख को आना पड़ेगा इधर, पहले ही बोल देती हूँ, तब दाल मुंडी मिलेगा, तो दाल की हड्डी भी नहीं कंपनी मिलेगी. मार चालू है. चॉकलेट कंपनी चालू है. 1 तारीख को इधर आएगा नहीं मदद करने के लिए, कंपनी चालू है 1 तारीख. तो दाल मुंडी नहीं, हड्डी भी नहीं मिलेगा मुंडी का. 5 बजे फोन करना, 5 बजे. अरे 1 तारीख को कौन सा कंपनी चालू है तेरा? कामगार दिन है, उस दिन छुट्टी होगा तुम लोगों को. 5 बजे फोन करना, 5 बजे. शाम को? सुबह 5 बजे. सुबह क्या है, शाम को भाकरी देने के 5-6 बजे. तो सुबह से स्टार्ट करने का बनाना. 6 बजे तुम दोनों को ही जाने का है भाकरी लेके रानल में, रानल गाँव में भाकरी देने का है अपना. मुझे नहीं पता घर. वो लेके जाएगा ना चिन्ह में, गेट के बगल में ही घर है उनका. आज के जैसा नौटंकी मत कर, आज बोला भाकरी देने के लिए ले जा, आज जरा तो बोलता है क्या बोला, आता हूँ थोड़ी देर के बाद. मैं बोला ना 7 बजे आता हूँ. मैं तो 7 बजे उनका फोन आ रहा था बार बार. मुझे एक बार भी नहीं बोला भाकरी ले जाना है. नहीं बताया क्या? नहीं, मुझे बोला आ जाओ घर पे. बोला आता हूँ. तभी आए नहीं, तभी आए नहीं. 1 तारीख को भाकरी लेके जाना है रानल गाँव में, और तुम दोनों चले जाना. अंदर भी दोनों को गूंजना है, हम दोनों को भाकरी बनाना है. पबजी खेलना. पबजी उस दिन नहीं खेलेंगे. पबजी वबजी इधर खेलोगे तो घर से भगा दूंगी मैं, पहले ही बोल देती हूँ तुमको. 300 भाकरी का ऑर्डर है, तुम दोनों उसका बॉडी का हड्डी तोड़ोगे, हड्डी तोड़ के नरम करके दोगे. हाँ और बराबर है ना भाई, सब ने मैं मदद करना चाहिए ना, तब भाकरी होगा ना. मैं चूल्हा और जला. मैं दोनों भाकरी मैं बोलूंगी. चूल्हा जला दूंगा. और जो मेरे सेठ हैं वो प्रेस कर, वो प्रेस करेंगे. प्रेस करेंगे, वो थक जाएगी तो तुम दोनों का नंबर है. आधा प्रेस करेंगे. प्रेस करने में नंबर 1 है वो, इसीलिए फटाफट वो प्रेस करेंगे. हाँ अरे रीना देख ना, अच्छा हो गया, थोड़ा ज़्यादा ही पानी मैंने डाल दिया उसके अंदर ना, नहीं तो 10 बकरी का और लेना पड़ता अभी. दोबारा लेना पड़ता. दोबारा लेना पड़ता 10 बकरी का. अभी मना भी नहीं कर सकते ना. हो भी गया फटाक से ना, हो भी गया एकदम जल्दी. वो करके रख दी थी. हाँ बस थोड़ा ये करना था, फटाफट किया, हो इधर गया. बना के उधर भूनने लगी, इधर हो गया. हाँ जल्दी हुआ. हाँ सही आधे बात घंटे है, में हो गया. हो गया. आधे घंटे में कितना बकरी हो गया पता है क्या? वो 23 बकरी हो गया. हाँ, आधे घंटे में. हाँ 23 बकरी हो गया वो. ऐसा ही होना चाहिए. 4 कुली बाबू, ए लक्कू, सॉरी बाबू. आज लक्की एक बार भी नहीं रहा है शाम को. ये तो शाम होता है ना तो ये रोता है तुरंत. मत. इसका मतलब ऐसे मेरे पास आके बैठो, लेकिन आज इतना रोटी बना है, एक बार भी नहीं रोए. रोना भी नहीं बाबू चाहिए. माझे छाना पोळ्या आहे ना माहित आहे ना तुला. रोना ना बहुत खराब होता है. नहीं वो मतलब खेलने के लिए, उसके साथ बैठने के लिए, बोलने के लिए कोई साथ में नहीं. टाइम नहीं रहता है ना. अभी तो आज शांती से सोया था. आज पोरा खुश पण झाला असेल ना बाबू, बाहेर फिरायला नेलेलं ना तुला आज शुभमने ना. लक्कू तुला शुभम दादा फिरायला घेऊन गेलेलं ना बाबू, मस्त आगू बिगू करून आणला ना तुला. कैसे देख रहे हैं एडी बाबू ग, एडी बाबू ग, माझी एडी बाबू ग. 2,000 years later. चला मोनिश आता आला कामावरून आणि येताना सगळं पार्सल जेवण घेऊन आले. काय ना ते बालकुमला गेला ना, दीदीच्या नवऱ्याला फोडणी देऊन आला का एक. आपलाच आहे. मोनिका दीदीच्या नवऱ्याने काय काय भाऊजीजवळ पार्सल दिले बघ पाठवून जेवायला. भाऊला तेच बोले फुकट फोडणी द्यायला गेला काय तिकडे बालकुमला. भाऊ ऑर्डर घेऊन गेला असेल ना, ते भाऊजींना दिसलं असेल. भाऊजी काही सोडतात का मग दिसल्यावरती. चला आंटी बरं थोड्यासाठी गेली ना, रीना आंटी 10-15 मिनिटं तरी गेली, तर जरा थांबली असते तर त्याला एक डबा दिला असता ना पार्सलचा. चला आता मंडळी, रीना भाकरी होते ते घेऊन गेली तशी, पण पार्सल दिलं असतं तिला पण गेली आता. चला आता असं थोडंसं राईस बनवायला लागेल आता आम्हाला, कारण का भाकऱ्या संपल्या आहेत त्याच्यामुळे. खाडीमधली मच्छी खायची तुला. 1 तारखेला कुठे जाऊ नको का जिन्मय, आधीच सांगते तुला मी. लक्कू दादा बघ काय काय घेऊन आले खाऊ. जा प्लेट घेऊन ये जा. अरे मी पण दमले. प्लेट घेऊन ये. चिवला पण आण. चिव तू पण जेवतो लगेच. नसेल फक्त नको जेवू, आताच भाकरी खाल्ली तुम्ही.
भूक लागले तुला आता पार्सल बघून भूक लागली असेल. मला पोट थोडीच भरलं मी तुला पाहिजे ठेवलं एवढे गाडी. हो ते एक बाटली बघ. ओ हाँ इसको बोलते हैं चिकन चिल्ली. नाही तर चायनीज मध्ये भेटते चिल्ली. हा मला ती तो कल्याणचं हॉटेल होतं त्याची आठवण झाली. हो मलाही मार्केट ये लगता है. म्हणजे मेवणा गेले तर मेवण्याच्या आवडी सोय नाही डायरेक्ट. हां भाऊजीने गेली. The next day. तर मंडळी आज आपल्या व्हिडिओचा दुसरा दिवस आहे. काल मी काय ब्लॉग एंड केलाच नाही घाई गडबडीमध्ये आणि काल अक्षरशः दमलेले पण खूप होते त्याच्यामुळे बरं जाऊ दे उद्या सकाळीच ब्लॉगचा एंड करेन मी. तर आता केव्हाचीच उठले फ्रेश वगैरे झाले. आता पोरं वगैरे कामावर गेलेले आहेत आणि मी आता सकाळची जी काही कामं असतात ती आवरून बरं चला आता ब्लॉगचा एंड करून घेते. नाही तर मग ब्लॉगचा एंड करायचं माझ्याने राहून जाते त्याच्यामुळे. तर चला अजून मला दुसरा आज म्हणजे आज सोमवार आहे तर आज पण मला ब्लॉग शूट करायचा आहे. तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला उद्या मंगळवारी ब्लॉग बघायला भेटणार. तर आता मी करते ब्लॉगचा एंड. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला मंडळी बाय बाय.